आमचं जे अंदाजपत्रक आहे, अंदाजपत्रक जे आपण मराठीमध्ये म्हणतो, अर्थसंकल्प हिंदीमध्ये समजा, आणि वित्तीय विवरण पण म्हटले जाते, आणि इंग्लिशमध्ये फायनान्शियल स्टेटमेंट. परंतु जनरली लोक बजेट बजेट असं म्हणतात. अरे आज बजेट आहे, आपलं बजेट किती असायला पाहिजे, है ना. लोक म्हणतात की एखादी मकान घ्यायचं आहे तर आपका कितना बजेट है, तुमचं किती बजेट आहे. तर हा बजेट शब्द कसा पडला? ऍक्च्युली बजेट शब्द जो आहे आपल्या भारतीय संविधानामध्ये नाही आहे, हे लक्षात ठेवा की बजेट शब्द हा आपल्या भारतीय संविधानामध्ये नाही आहे. आपल्या भारतीय संविधानामध्ये इंग्लिशमध्ये फायनान्शियल स्टेटमेंट आणि हिंदीमध्ये वित्तीय विवरण आणि मराठीमध्ये त्याला आपण अंदाजपत्रकही म्हणू शकतो, है ना, किंवा अर्थसंकल्प. तर हे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद आर्टिकल 112 नुसार आपल्या याच्यामध्ये दिलेलं आहे की हे दरवर्षाला संसदेमध्ये तर हे अंदाजपत्रक मांडल्या जाते 112 नुसार, कलम 112 नुसार भारतीय संविधानाच्या. तर हे जे अंदाजपत्रक म्हणजे काय की किती पैसे आले आणि किती खर्च करायचे. 100 रुपये आले आपल्याकडे, तर मग 100 रुपये आपल्या टॅक्सद्वारे करात मार्फत आपल्याकडे आले, तर मग जनतेसाठी त्याच्यातून काय काय कसा खर्च करायचा की जेणेकरून आपल्या देशाची आर्थिक व्यवस्था सुधरेल आणि लोकांचे कशा योजना आपण त्याच्यात राबवायच्या, कसा त्यांना निधी द्यायचा. तर हा एक प्रकारचा अंदाजपत्रक म्हणजे पैसे किती आले आणि पैसे किती गेले. पैसे आले आणि त्याच्यातून आपण पैसे खर्च कोण्या कामासाठी केले. जसं की आता आपलं घरच एखादी की आपल्याला इतके पैसे येत आहे, या वर्षी आपल्याला इतके पैसे येईल आणि मग त्या पैशातून मग आपल्याला काय करायचं आहे. जसं की आता नोकरीवाले का आपल्याला या वर्षी इतके पैसे आपल्याला येईल, याचे पैसे इतके पैसे, आणि मग काय घ्यायचं का नाही, आपल्याला मुलांचं शिक्षण करायचं आहे तिथे खर्च इतके करावं लागेल, किंवा आपल्याला घर बांधायचं आहे तर इतके पैसे करावं लागेल, किंवा एखाद्या हे वस्तू घ्यायची आहे आपल्याला तर त्याची वस्तूची किंमत इतकी होते. तर म्हणजे पैशातून जे आलेले पैसे आपल्या जवळ आहे त्याच्यातून आपण खर्च किती करायला पाहिजे, काय काय घ्यायला पाहिजे, किंवा मुलांच्या शिक्षणासाठी, मुलांच्या कपड्यासाठी किंवा काय घ्यायसाठी. तर हे जे याला अंदाजपत्रक असं म्हटले जाते. म्हणजे आवक आणि जावक, येणाऱ्या पैशातून आपण आपल्या मूलभूत गरजा आपण त्याचा खर्च करतो, यालाच आपण मराठीमध्ये साध्या भाषेमध्ये अंदाजपत्रक असं म्हटले जाते. तर तेच पूर्ण देशामध्ये देश आहे, हे देशामध्ये जनता आहे, जनतेचा देश आहे. जनतेसाठी मग जनतेने सरकारला निवडून दिलं, मग सरकारचं कर्तव्य आहे का जनतेच्या लोकांपासून गेलेला कर, मग त्या करापासून लोकांना कशा सुविधा द्यायचा, कसा निधी द्यायचा. त्याच्यामध्ये मग रोड आले, मोठे मोठे डॅम आले, लोकांच्या गरजा आल्या, लोकांच्या काही लोकांसाठी योजना आल्या. मग त्याच्यामध्ये बरेचसे आपलं काय म्हणतात त्याला, ग्रामीण भागामध्ये रोड वगैरे बनवायचे असेल त्यांच्यासाठी योजना करायच्या असेल, है ना, की शेतकऱ्यांसाठी कृषीसाठी काय करायला पाहिजे. म्हणजे इतक्या काही हे आहे. तर इतक्या करानुसार कर आपल्या जवळ आला आणि त्या करातून आपल्याला जनतेच्या याच्यासाठी काम करायचं आहे. जसं आपण आपल्या घरचं एखादी अंदाजपत्रक सांगितलं का पैसे आले त्याचे कसे खर्च करायचे पुढच्या वर्षीमध्ये, कोणाला काय द्यायचं. एखादी मुलं आहे तर नाही बाबा आता तू व्यवस्थित आहे, तू नोकरीवर लागला, तुला काही द्यायची आवश्यकता नाही. ज्या नोकरीने लावला त्याला शिक्षणासाठी मला पैसा द्यावा लागेल, है ना. म्हणजे अशा पद्धतीचंच जे आपण अंदाजपत्रक घरच्यासाठी तयार करतो तर हे देशासाठी करते. आणि मग हे आपल्या भारतीय संविधानामध्ये तशी तरतूद आहे की सरकारने ह्या कलम 112 नुसार हे अंदाजपत्रक दरवर्षी आपल्या संसदेमध्ये मांडायचं आणि त्याच्यामध्ये जनतेला काय काय सुविधा, कर किती आलेला आहे, त्या करातून मग काय काय आपण अंदाजानं खर्च करू शकतो कोण्या याच्यावर. तर एक प्रकारचं आवक आणि जावक म्हणजे पैसे किती आले आणि पैसे खर्च किती केले असा त्याचा अर्थ. आता हे बजेट हा शब्द पडलेला हा कसा पडलाय
तर बजेट शब्दाचा उल्लेख आपल्या भारतीय संविधानामध्ये कुठेच आहे नाही. म्हणून आपण भारतीय संविधानानुसारच आपल्याला वागायचं. उपमुख्यमंत्रीचं पद नाही आहे, उपपंतप्रधानचं पद नाही आहे ना. शपथ घेतात, सर्व लोक शपथ घेतात. कशाचं? मंत्रिपदाची, एखाद्या आमदाराची किंवा एखाद्या खासदार झाल्यावर. तर ते शपथ पण ईश्वर असं लिहिलंय, ईश्वराचं असं कुठंच नाही आहे, परंतु यांनी आपल्या मनमानीने केलेलं आहे. त्याच्यानंतर दलित शब्द नाही, आदिवासी शब्द नाही आहे, त्याच्यानंतर आरक्षण शब्द नाही आहे, रिझर्वेशन शब्द नाही आहे, हा कुठेच नाही दिलेला आहे. परंतु हे परंपरेनुसार हे वागण्याचे प्रयत्न करत आहे. म्हणून प्रत्येकाने ह्याच्यावर आपण लक्ष द्यायचं. ठीक आहे. संविधानानुसार जर आपल्याला जर वागायचं असेल तर आपण हे शब्द वापरायचे नाही. दुसरं आपण मतदान म्हणतो. मत म्हणजे हे दानाची दान नाही आहे, हे तर अधिकार दिलेला आहे आपल्याला, मताचा अधिकार दिलेला आहे ना. आर्टिकल 325 326 मध्ये आपल्याला मताचा अधिकार दिलाय. मग याच्यामध्ये कोण गरीब नाही आहे, कोण श्रीमंत नाही, तर हा मताचा अधिकार दिलाय. म्हणून तो मताधिकार, चला बा आम्ही मतदान करायला चाललो असं नाही म्हणायचं. माझा मताधिकार मी बजावण्यासाठी चाललो. मतदान हा शब्द आपल्या संविधानामध्ये नाही आहे. आपल्या भारतीय घटनेमध्ये हा मतदान हा शब्द नाही आहे. म्हणून आपण हा मतदान, आता हे सर्वच मीडियावाले सर्वच मतदान शब्द वापरतात. हे चुकीची गोष्ट आहे, फालतूची गोष्ट आहे. म्हणून आपण आता अंधभक्त नाही बनायचं, भक्त नाही बनायचं, स्मार्ट नाही बनायचं. आपण शिकलेलो आहोत, आपण शिक्षित आहोत. आपलं वर्चस्व जे आहे महापुरुषामुळे आहे. आपलं वर्चस्व जे आहे हे बाबासाहेबांमुळे आहे. जगातलं सर्वश्रेष्ठ लिखित संविधान, सर्वात मोठं लिखित संविधान जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान आहे. मग आपल्याला संविधान पालन करायला पाहिजे. म्हणून आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा युगो असायला नाही पाहिजे, कोणत्याही प्रकारची आपल्यामध्ये लालच असायला नाही पाहिजे. तर अशा प्रकारचं आपण वागायला पाहिजे, कारण हे जे शब्द आहे हे संविधानामध्ये नाही आहे. म्हणून आपण संविधानाचं पालन करून संविधानाप्रमाणे आपण व्यवहार करायला पाहिजे. नाहीतर मग एखाद्या अशिक्षित आणि आपल्यात काही फरक नाही असं म्हणायला काही हरकत नाही. तर चला आता भारतीय संविधानाच्या कलम किंवा आर्टिकल किंवा अनुच्छेद 112 नुसार आपले अंदाजपत्रक, इंग्लिश मध्ये फायनान्शियल स्टेटमेंट, हिंदीमध्ये वित्तीय विवरण आणि मराठीमध्ये अंदाजपत्रक है ना, असं याच्यामध्ये थोडक्यामध्ये किंवा अर्थसंकल्प असं म्हटलं जाते. तर आता हे बजेट हा शब्द आला कुठून याचा इतिहास मी तुम्हाला सांगतो की बजेट हा शब्द आपल्या इंग्लंड मधून आलेला आहे. बजेट हा शब्द इंग्लंड मधून आलेला आहे. आणि मग बजेटचा अर्थ होतो या आपली जी जनावरांची चमडी राहते ना त्याला आपण कातडं म्हणतो, त्या कातड्याचा थैला म्हणजे बजेट. इंग्लंडच्या याच्या भाषेमध्ये कातड्याच्या थैला, जसं की आता पहिलचे लोक छोटासा बटवा वापरत होते, बटवा है ना, छोटे लोक बटवा वापरत होते. आणि त्या बटव्यामध्ये नाही थोडसा तुम्ही पाहिला तर शोलेमध्ये गब्बर सिंग तो बटवा घेते ना, थोडं तंबाखू टाकते, मग आपला डायलॉग म्हणते तो बटवा हे करते नाही का, छोटासा बटवा. पहिले लोक तंबाखू काढून त्या बटव्यामध्ये टाकायचा नाही का, तो तंबाखू बटव्यामध्ये टाकायचा, बटव्यामधून आपल्या हातावर टाकून घासायचे, मग तो बटवा बंद करायचा. तर तो त्याला असं बटवा असं म्हणायचं. कुठं? इंग्लंडमध्ये. म्हणजे चमडा जो आहे त्याला कातडा आपण म्हणतो, की छोटासा थैला हे घेऊन गेलं तर मग लोक म्हणायचे अरे बघा बघा बजेट चालला. आणि मग अशा प्रमाणे तो चमड्याचा म्हणजे कातड्याची बॅग ज्यावेळेस इंग्लंडच्या संसदेमध्ये तिथे अर्थसंकल्प मांडायचे तर तिथे त्यांना मग बजेट हा शब्द इंग्लंडमध्ये
हे करण्यात आला, म्हणजे त्यांची परंपरानुसार तो शब्द वापरण्यात आला इंग्लंडच्या याच्यामध्ये. संसदेमध्ये मग तिथले जे अर्थमंत्री आहे ते एक बॅग घ्यायचे आणि ती बॅग व्हायची चमड्याची म्हणजे कातड्याची, आणि मग त्याच्यात आपलं लिहिलेलं बजेट टाकायचं आणि मग ते संसदेमध्ये घेऊन जायचं आणि मग ते ब्रीफ केस उचलून मग ते काढून त्याच्यामध्ये त्याला म्हणायचं बजेट. असा तो पारंपरिक शब्द इंग्लंडच्या याच्यानुसार आपल्या देशामध्ये आला. तर हे बजेट मागचं हे आहे. आणि बघा आपल्या देशामध्ये पहिले रेल्वेचं आणि आपलं हे अर्थसंकल्पीय हे जे दोन अर्थसंकल्प मांडत होते, तर तिथे दोन याच्यामध्ये लोक तेच बॅग घेऊन जायचे, म्हणजे जे जे ब्रीफकेस घेऊन जायचे. बघा बजेट म्हणजे अर्थ संसदेमध्ये जाण्याच्या अगोदर पायरीवरच पत्रकार लोक आपल्या टीव्ही मध्ये बघायचे बॅग घेऊन, ते अर्थमंत्री देशाचे आणि रेल्वे मंत्री ते पण चमड्याचीच बॅग होती आपल्या. इंग्लंड नुसारच आपण पण ते वागवत होतो. तर त्या प्रमाणे त्या बॅग मध्ये एक आपलं जे बनवलेले पुस्तक, त्याच्यामध्ये विवरण पूर्ण म्हणजे खर्च आणि आवक, तर ते वाचून दाखवायचं त्याच्यामध्ये. आणि ते बॅग जे होती ते पण चमड्याचीच होती, कातड्याची होती, जे इंग्लंडमध्ये वापरत. तेच परंपरा आपल्या देशामध्ये होत होती. तर आता ह्या मोदी सरकारनं तिथे लाल कलरचं कपड्यामध्ये ते गुंडाळं आणून जे बुकलेट त्यांनी बनवलं, कोणाकोणाला काय सुविधा द्यायचं काय द्यायचं असे ते अर्थसंकल्पाचं जे पुस्तक बनवलं, ते पुस्तक कपड्यामध्ये येऊन त्याच्यामध्ये अशोक स्तंभाचं हे लावून चिन्ह, आपलं राष्ट्रीय चिन्ह लावून ते संसदेमध्ये आणण्याची परंपरा यांनी केली. आता हे चमड्याचं कातड्याचं असल्यामुळे हे त्यांनी हिंदू संस्कृतीचं एक हे आहे बघ, म्हणजे चमडा जे आहे किंवा कातडा आहे हे हिंदू संस्कृतीला म्हणजे हे आहे म्हणजे विरोधी आहे बा. हे चमडा हे हिंदू संस्कृती वापरत नाही, म्हणजे अर्थात ब्राह्मण लोक वापरत नाही असा त्याचा अर्थ. आणि म्हणून हा जे आहे हे बजेट हा शब्द पडला. पण आपल्या संविधानामध्ये इंग्लिशमध्ये फायनान्शियल स्टेटमेंट, हिंदीमध्ये वित्तीय विवरण आणि मराठीमध्ये अंदाजपत्रक असं झालेलं आहे. तर अशा प्रमाणे हे अंदाजपत्रक आपल्या याच्यामध्ये मांडले जाते. मग आता हे अंदाजपत्रक कोण मांडते, तर हे कोण मांडते, आपल्या राष्ट्रपतीच्या अनुमतीने, राष्ट्रपतीची परमिशन घेऊन हे बजेट नाही, हे अंदाजपत्रक आपल्या संसदेमध्ये मांडल्या जाते. मग हे अंदाजपत्रक संसदेचे दोन सभागृह आहे, एक आहे लोकसभा आणि एक आहे राज्यसभा. परंतु हे जे अंदाजपत्रक आहे हे खाली लोकसभेमध्येच मांडल्या जाते, राज्यसभेमध्ये मांडल्या जात नाही. आता हे जे अंदाजपत्रक आहे हे 1 वर्षासाठी असते, त्याला आपण फायनान्शियल इयर म्हणतो, असेसमेंट इयर म्हणतो. तर ते आहे आपलं एप्रिल ते मार्च. आता हे जे अंदाजपत्रक आज मांडलं तर हे केव्हा लागू होईल, 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत हे लागू होईल. तर याला काय जनतेचं अंदाजपत्रक पण असं म्हटल्या जाते, जनतेचं अंदाजपत्रक पण म्हटलं जाते. तर राष्ट्रपती काय करते, तर राष्ट्रपतीला अधिकार आहे, राष्ट्रपतीच्या अनुमतीनं, म्हणजे राष्ट्रपती काय करते, संसदेचा एखादी मंत्र्याला ती जबाबदारी देते. पण जनरली संसदेमध्ये अर्थमंत्रीच ते अंदाजपत्रक आपल्या याच्यामध्ये संसदेमध्ये मांडले जाते. तर अशा प्रकारचं हे अंदाजपत्रक असते. आता अंदाजपत्रक किती प्रकारचे असते, तर अंदाजपत्रक असते 3 प्रकारचे. अंदाजपत्रक किती प्रकारचे असते, 3 प्रकारचे. ते कोणते, तर एक असते तुमचं अंतरिम अंदाजपत्रक, एक अनुदानिक अंदाजपत्रक, आणि हे जे असते
याला अंदाजपत्रक असं म्हटलं जाते. आता हे जे मांडलं जाते हे 1 वर्षाचं असते. अंतरिम अंदाजपत्रक जे असते हे ज्यावेळेस निवडणुका होत्या, परंतु निवडणुका असल्यामुळं त्याच्यानंतर सरकार बनल्यानंतर म्हणजे आता जसं की आता 2024 मध्ये मागच्या वर्षी 2024च्या फरवरीमध्ये हे मांडलं, पण सरकारची सरकारची मुदत केव्हा होती की मे मध्ये संपली होती 2024 मध्ये. मग सरकारची मुदत मे मध्ये संपल्यामुळे पूर्ण बजेट किंवा पूर्ण अंदाजपत्रक सरकारला मांडता येत नाही. म्हणून सरकारच्या मुदतीपर्यंत म्हणजे एप्रिल ते मे ह्या 2 महिन्याचा लेखाजोखा, खर्चाचा लेखाजोखा 2 महिन्यामध्ये, कारण पैसे तर 2 महिन्याचा खर्च करावा लागत ना. जेवढे पैसे आले ते तेवढा पैशाचा खर्च तर 2 महिन्यामध्ये करावा लागत ना. तेवढ्या पुरता खर्च करण्यासाठी त्याला जे अंदाजपत्रक मांडलं जाते त्याला अंतरिम म्हणजे तात्पुरतं अंदाजपत्रक असं म्हटलं जाते. मग नंतर सरकारनं आल्यानंतर लगेचच मग त्यांनी 2 जून मध्ये अंदाजपत्रक मांडलं, म्हणजे पूर्ण वर्षाचं, म्हणजे जून ते आता ह्या मार्च 2025 पर्यंत. आणि अनुदान जे असते तर कधी कधी फंड कमी असते, निधी. आता एखाद्या समजा एक प्रोजेक्ट आहे, एखादा रोड बनवायचा आहे किंवा नागपूर अमरावती रोड बनवायचा हायवे. आता त्याच्यामध्ये बजेटमध्ये समजा किंवा अंदाजपत्रकामध्ये प्रोव्हिजन केलं असेल किंवा याच्यामध्ये 200 कोटी हे लागेल अमरावती ते नागपूर रोड बनवण्यासाठी. परंतु झालं असं की तो अंदाजित खर्च होता, पण त्याचे याच्यानुसार भाव वाढले आणि ते जे प्रावधान केले होते 200 कोटीच्या ठिकाणी 300 कोटी, मध्ये 100 कोटी वाढले. मग 100 कोटी आणेल कुठे? परंतु ज्यावेळेस अंदाजपत्रक मांडलं त्याच्यामध्ये 200 कोटी लिहिले, पण वाढल्यामुळे मग ते एक्स्ट्रा अनुदान हे करण्यासाठी मग त्याच्यामध्ये हे मांडले जाते. त्याच्यानंतर लोकसभेमध्ये धनविधेयक किंवा विनियोग असं जे विधेयक आहे ते बिल मांडले जाते. मग एक्स्ट्रा जो खर्च आहे त्याच्यात प्रावधान करून मग ते पैसे काढले जाते. तर अशा प्रकारचं जे अंदाजपत्रक जे आहे, अर्थसंकल्प, हे भारतीय संविधानाच्या 112 नुसार, कलम 112 नुसार पारित केल्या जाते. आता याच्यामध्ये काय केलंय की रेल्वे बजेट पण याच्यामध्ये 2018 पासून रेल्वे बजेट हे कंबाईन केलेलं आहे याच्यामध्ये, दोन्ही याच्यामध्ये. देशाचे अर्थमंत्री जे आहे आपल्या संसदेमध्ये हे जे बजेट आहे हे सादर करते आणि मग हे बजेट सादर झाल्यानंतर त्याच्यावर चर्चा होते आणि चर्चा झाल्यानंतर मग ते पास होते. त्याला वित्त विधेयक असं म्हटलं जाते. आणि वित्त विधेयक जे आहे हे 2 प्रकारचे असे, कलम आर्टिकल 117(1) आणि आर्टिकल 117(2) जे 2 प्रकारचे वित्त विधेयक असते. हे पास झाल्यानंतर मग हे करण्यासाठी मग राष्ट्रपतीची पूर्व अनुमती घेते आणि हे जे वित्त विधेयक 1 आहे हे लोकसभेमध्येच मांडले जाते. याच्यामध्ये जर राज्यसभेमध्ये गेलं तर राज्यसभे अस्वीकार जरी केलं तरी तिथे ऑटोमॅटिक पास होते. आणि समजा याच्यात पास नाही झालं तर संयुक्त अधिवेशन पण याच्यामध्ये घेऊ शकतो. आता संयुक्त अधिवेशन म्हणजे काय? दोन्ही सभागृहाचं एकच अधिवेशन, म्हणजे 2 सभागृह कोणते? लोकसभा आणि राज्यसभा. तर कधी समजा लोकसभेमध्ये पासच नाही झालं तर मग दोन्ही सभागृहामधून पास केलं जाते. तर त्याच्यासाठी 108 तर अशा प्रकारचे हे दोन्ही सभागृहामधून त्याला संयुक्त अधिवेशन असं बोलावले जाते, संयुक्त अधिवेशन. तर अशा प्रकारचं हे अंदाजपत्रक मांडले जाते. आता हे अंदाजपत्रक मांडलं किंवा इतके कर आलेले आहे आणि याच्यातून आपल्याला खर्च झालेला आहे. मग आता ह्या खर्च काढण्यासाठी काय करते तर सरकारला पैसे काढण्यासाठी अशीच काही अनुमती देत नाही. आता ज्या आपल्या
जनतेपासून सरकार कर घेते. जनतेपासून सरकार कर घेते. कोण्या माध्यमातून? एक प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. त्याच्यानंतर इतर टॅक्स वगैरे सरकार घेतात है ना, जे मग कॉर्पोरेट टॅक्स असो किंवा मग आणखी दुसरा टॅक्स असो, तर हे सरकार जे आहे तर अशा प्रकारचे टॅक्स जे आहे जनतेपासून घेतात. आता जनतेपासून प्रत्यक्ष कर म्हणजे काय की हे जे मिडल क्लास नोकरीवाले तर त्यांच्यापासून जे डायरेक्ट तो टॅक्स काढला जातो त्याला प्रत्यक्ष कर किंवा टॅक्स असं म्हटले जाते. आणि इनडायरेक्ट टॅक्स किंवा अप्रत्यक्ष कर कशाला म्हटले जाते की जसं की तुम्ही हॉटेलमध्ये गेला, मग हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्ही पूर्ण बिल देता आणि त्याच्यामध्ये बिलवर लिहिलेलं असते जीएसटी किंवा SGST किंवा CGST. CGST म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची जीएसटी आणि SGST म्हणजे राज्य सरकारची जीएसटी आणि टोटल तुम्हाला बिल दिले जाते. आता ते तुम्ही पैसे देता कोणाला? हॉटेल मालकाला, बिल घेता, पण त्याच्यामध्ये जो टॅक्स हे गेलेला आहे तो टॅक्स तो हॉटेलवाला भरतो, हॉटेलवाला जमा करतो आणि इतकं टॅक्स आम्ही घेतलेला आहे जनतेकडून आणि ते तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये जीएसटीच्या मार्फत भरतो, तर त्याला म्हणतात अप्रत्यक्ष कर. आणि तिसरा आहे कॉर्पोरेट टॅक्स आणि इतर जे उत्पन्न आहे एक्साइज ड्युटी वगैरे जे आहे सरकारला येते. कॉर्पोरेट घराण्याचा टॅक्स म्हणजे मोठ्या मोठ्या कंपनीला टॅक्स आकार. तर अशा 3 प्रकारचे जे टॅक्स आहे हे सरकार येतात आणि ह्या करानुसार हे जे टॅक्स येते तर ह्या टॅक्स नुसार सरकार मग खर्च करतो. आता हा टॅक्स जो येते हे कुठं जमा होते? तर हा जो टॅक्स आहे हा सरकारच्या तिजोरीमध्ये जमा होतो. त्याला म्हणतात संचित निधी. त्याला काय म्हणतात? संचित निधी. जो काही टॅक्स आहे, जो काही कर आहे जनतेच्या मार्फत आलेला केंद्र सरकारचा टॅक्स, तो होतो केंद्र सरकारच्या संचित निधीमध्ये जमा होतो. आता हे संचित निधी मग याचं अकाउंट कुठं असते? तर याचं संचित निधीचं अकाउंट असते रिझर्व्ह बँक मध्ये. यांचं अकाउंट डायरेक्ट रिझर्व्ह बँक मध्ये असते आणि मग त्याच्यानुसार सरकार जे विनियोग जे विधेयक पास झाल्यानंतर सरकारला मग त्याच्यातून संचित निधीतून पैसा काढावा लागतो. तोपर्यंत ते बिल पास झाल्याशिवाय सरकार पैसा काढू शकत नाही. आता अंदाजपत्रक आज मांडलं, त्याच्यानंतर ते वित्तीय विधेयक चर्चा होईल आणि मग ते पास होईल. पास झाल्यानंतर तरी पण सरकारला संचित निधीमधून पैसा काढता येत नाही. त्याच्यासाठी विनियोग बिल हे पहिले संसदेमध्ये लोकसभेमध्येच मांडावा लागतो आणि मग तो पास करण्याचा अधिकार हा लोकसभेच्या अध्यक्षाला. ते बिल पास करण्याचा अधिकार म्हणजे ते मांडण्याचा अधिकार जो आहे हा अध्यक्षाला आहे. मग अध्यक्ष तो मांडतो आणि जे काही खर्च हे ते अध्यक्ष पडताळतो आणि त्याच्यानंतर ते मग सभागृहामध्ये ते बिल पास होते आणि त्याच्यानंतर मग सरकार त्या संचित निधीतून पैसा काढण्याचा अधिकार सरकारला देण्यात येते. आता त्याच्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्याचा पगार राहतो. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, हायकोर्टाचे न्यायाधीश नाही, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, केंद्र सरकारचे कर्मचारी आणि इतर जे पगारी जे सरकारी कर्मचारी आहे त्यांचा जो पगार आहे, त्यांचे जे एम्प्लॉईज आहे ते त्यांना पण संचित निधीतून पगार मिळतो. आता हे विधेयक जे पास झालं, हे पास झाल्यानंतर मग काय होते की पैसा काढते, पण याच्यामध्ये ज्या सरकारने अंदाजपत्रकामध्ये जे प्रावधान केलेलं आहे त्याच्यासाठी काय करते, विनियोग बिल हे जे संसदेमध्ये हे पास करावं लागते आणि त्याच्यानंतर पास केल्यानंतरच मग ते पैसे काढता येते. परंतु सरकार याच्यामध्ये 2 ऑप्शन दिलेले आहे, पण सरकारी कर्मचाऱ्यासाठी हे विनियोग बिल पास करण्याची काही आवश्यकता नाही. तर सरकारी कर्मचाऱ्याला डायरेक्ट संचित निधीमधून सरकार खर्च त्यांचा पगार देऊ शकतो. तसंच राज्यामध्ये तसंच आहे. राज्य सरकारनं आकारलेला कर जो टॅक्स म्हणतो जनतेपासून, तो राज्याच्या संचित
निधीमध्ये जमा होतो आणि त्यांचंही जे खातं आहे हे रिझर्व्ह बँकमध्ये असते. आणि मग त्याच्यामध्ये सेम प्रक्रिया आता राज्य सरकारचं पण आता अंदाजपत्रक येईल आपल्या याच्यामध्ये हे झाल्यानंतर, आणि मग त्याप्रमाणे तिथे विनियोग बिल तिथे विधानसभेमध्ये पास होईल आणि मग सरकार त्याच्यातून पैसे काढेल. म्हणजे विधानसभेचा अध्यक्ष जो आहे ते बिल त्याच्यामध्ये पडताळेल आणि मग ते विधानसभेमध्ये पास झाल्यावर मग राज्य सरकार त्याच्यातून पैसे काढता येते. आणि सेम प्रोसिजर आहे, राज्याचा अर्थमंत्री ते आपलं अंदाजपत्रक मांडतो आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारचे ते विनियोग बिल मांडल्यानंतर कर्मचाऱ्याचा पगार काढण्याचे काही अर्थ नाही. ते डायरेक्ट संचित निधीमधूनच सरकार जे आहे राज्य सरकारचे कर्मचारी आहेत त्यांना पगार देतो. त्याच्यात विनियोग बिल पास करण्याची काही आवश्यकता नाही. फक्त विनियोग बिल पास करासाठी कशासाठी का संचित निधीतून पैसा काढून जे अंदाजपत्रकामध्ये प्रावधान केलेलं आहे अलग अलग प्रोजेक्टसाठी, त्यासाठी पर्टिक्युलर जे खाते आहे मंत्र्याचे किंवा जे समजा सामाजिक न्याय खातं आहे, जलसंसाधन खातं आहे किंवा गृह खातं आहे किंवा त्याच्यानंतर कृषी खातं आहे, तर अशाला जे त्याच्यानंतर रोड परिवहन खातं आहे, तर अशामध्ये जे अंदाजपत्रकामध्ये जे मांडलेलं आहे प्रावधान त्यांना ते मग त्या पर्टिक्युलर खात्याला त्या पर्टिक्युलर मंत्र्याच्या याच्यामध्ये ते पैसे जमा होतात आणि मग ते पर्टिक्युलर मंत्री लोक त्याप्रमाणे किंवा कॅबिनेट मंत्री सचिव असते त्याप्रमाणे ते खर्च करतात. तर अशा प्रकारचं हे अंदाजपत्रक विषयी आपण बघितला थोडक्यात त्याचा इतिहास. आता राज्य सरकारचं जे अंदाजपत्रक असते त्याच्यामध्ये काय असते, त्याच्यामध्ये राज्य सरकारचे कर्मचारी आणि हायकोर्टाचे न्यायाधीश, राज्य सरकारचे कर्मचारी आणि हायकोर्टाचे न्यायाधीश यांचा पगार हा राज्य सरकारच्या संचित निधीमधून चालला जाते. आणि जेव्हा हायकोर्टाचे न्यायाधीश हे जर रिटायर झाले असेल तर त्यांचं पेन्शनचा खर्च हा केंद्र सरकारच्या संचित निधीमधून दिला जातो. बघा, हायकोर्टाच्या राज्याच्या ठिकाणी हायकोर्ट असते, जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा कोर्ट असते. तर राज्याच्या हायकोर्टाचे जे न्यायाधीश आहे त्यांचा पगार राज्याच्या संचित निधीमधून दिला जातो. आणि समजा जर हायकोर्टाचे न्यायाधीश सेवानिवृत्त झाले असेल किंवा रिटायर झाले असेल तर त्यांचा पगार केंद्र सरकारच्या संचित निधीमधून दिला जातो. तर अशा प्रकारे हे अंदाजपत्रक जे आपण पाहिलं ते मांडल्यानंतर ते पास झाल्यानंतर पैसे काढण्याचा अधिकार हा राज्य सरकार किंवा केंद्र सरकारला दिला जातो. आता आजचं बजेट जे आहे हे थोडक्यामध्ये आपण बघूया की याच्यामध्ये थोडं दिलेलं आहे. आता काय झालं की हे जे सरकार आहे हे मनुवादी सरकार आहे आणि RSSच्या विचारावर काम करते. म्हणजे देशातल्या लोकांना हळूहळू आर्थिक याच्यातून कसं कमकुवत करायचं आणि त्यांना कसं गुलाम बनवायचं. आता देश आपल्याला काय सांगते भारतीय संविधान की सर्व याच्यामध्ये समानता असायला पाहिजे, है ना. आर्टिकल 14-15 काय सांगते की सर्व याच्यामध्ये समानता, आर्थिक समानता असायला पाहिजे, है ना. आर्थिक समानता असायला पाहिजे. कर्मचाऱ्यांचा पगार त्यांच्या याच्यानुसार द्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये समानता असायला पाहिजे. आता ह्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेस सिस्टम आणलेली आहे. आता कॉन्ट्रॅक्ट मध्ये असलेला एक सिव्हिल इंजिनियर आणि एक रेग्युलर असलेला सिव्हिल इंजिनियर, आता जेव्हा ते दोन कामं करेल तर ते दोन कामं करेल तर त्यांचं काम एकच राहते, परंतु त्यांना पगार कॉन्ट्रॅक्ट वाल्याला पगार कमी मिळतो आणि रेग्युलर वाल्याला पगार जास्त मिळतो, पण त्याच्यात आर्थिक समानता नाही आहे. आता देशाचे संपत्ती एक बरेचसे 25% लोक संपत्ती 70% देशाची संपत्ती त्यांच्या हाती आहे आणि 70% लोकांकडे 30% देशाची संपत्ती आहे, नाही का.
तर अशा प्रकारचं जे हे आहे हे याला आर्थिक समानता नाही, आर्थिक विषमता झाली. पण आपलं संविधान काय सांगते? जात धर्म वंश भेद आणि याच्यावरून वंश याच्यावर लिंग याच्यामध्ये भेदभाव करता येत नाही, म्हणजे समानता असायला पाहिजे. म्हणून आर्थिक आधारावर जसं की मी तुम्हाला सांगितलं की कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ठेक्यावर असलेले एम्प्लॉई त्यांना पगार कमी मिळतो आणि रेग्युलर असलेले एम्प्लॉई त्यांना पगार जास्त मिळतो, म्हणजे एकाच फील्ड मधले असले तर. म्हणून इथे आर्थिक समानता नाही, विषमता आहे. म्हणून सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला होता की इक्वल वर्क इक्वल पे, इक्वल वर्क इक्वल पे या बेसवर सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे. आता हे कोणालाच माहित नाही. आता हे एम्प्लॉई कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉई जे आहे हे आंदोलन करतात, आम्हाला रेग्युलर द्या, त्याच्यासारखा पगार द्या. त्या मूर्खाले माहित नाही सुप्रीम कोर्टाने इतकं मोठं जजमेंट दिलं आणि त्यांची युनियन सुद्धा आहे त्यांना पण माहित नाही. म्हणजे सांगायचा अर्थ असा की लोकांना संविधान बिलकुलच माहित नाही, एकदम अनफड गवार आहे, काही माहित नाही. शिकलेले असले तरी त्यांना काही हे नाही. आता तुम्ही विचारा, एखाद्याला आंदोलन करत असेल तर त्यांना विचारा हे आंदोलन करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, तर माहितच नाही. आणि माहित सांगणार नाही, ते उलट तुलट सांगत, त्यांना माहितच नाही का आर्टिकल 19(3) नुसार आपल्याला 1 नुसार आपल्याला आंदोलन करण्याचा अधिकार दिला. तर असे हे जे आहे, तर हा जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला इक्वल वर्क इक्वल पे, म्हणजे तुम्ही त्याला इक्वल वर्क, भले तुम्ही कॉन्ट्रॅक्टर असेल पण त्यांना तेवढंच पेमेंट मिळाला पाहिजे. तर आजचं जे अंदाजपत्रक जे आहे, आजचं जे अंदाजपत्रक आहे याच्या मी ठळक हे सांगतो तुम्हाला की 10 वर्षापर्यंत सरकारने मिडल क्लासला खूप लुटलं, त्यांना पगार दिलं, त्यांना डीए वगैरे दिलं, खूप दिलं. आता हे 8वं वित्त आयोग हे लागू करण्याचं मोठे हे केलं, पण लोकांना माहितच नाही त्याच्यामध्ये काय आहे, कारण लोकांचं सरकारजवळ पैसेच नाही तेवढे. परंतु याच्यासाठी की हे जे आता यांनी 12 लाखापर्यंत टॅक्स फ्री आहे म्हणून मोठ्या याच्यामध्ये घुमवलं यांनी, सरकार कसं मूर्ख बनवलं. तर हे दिल्लीचं इलेक्शन आहे 5 तारखेला, त्याच्यासाठी सर्वात भारतामध्ये सर्वात जास्त कर्मचारी हे दिल्लीला आहे, कारण सर्व मॅक्झिमम केंद्र सरकारचे ऑफिस हे दिल्लीला आहे. आणि याच्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं, कारण मिडल क्लासवर खूप बोजा आहे, हे बरंच आता वादळ उठलं होतं आणि अशा याच्यामध्ये दिल्लीमध्ये सर्वच कर्मचारी असल्यामुळे आपल्याला मतं मिळणार नाही. कारण हे जे वादळ आहे मिडल क्लासचं सर्वात जास्त जे टॅक्स आहे मिडल क्लास सर्व याच्यामध्ये, मग ते मकान घेत असेल तर एखादी मिडल क्लास तर मकानावर जीएसटी, त्याच्यानंतर एखादी गाडी घेत असेल तर त्याच्यावर जीएसटी, म्हणजे प्रत्येक मिडल क्लास जो व्यक्ती आहे ते वस्तू घेत असेल तर त्याच्यावर टॅक्सची भरंपार होती, पण त्याला काही रिबेट टॅक्स मध्ये मिळत नव्हती. तर हे दाबण्यासाठी आणि इलेक्शनच्या दृष्टिकोनातून यांनी हे मिडल क्लास साठी हा निर्णय घेतला. तरी पण 12 लाख मध्ये टॅक्स आम्ही फ्री केलं हे सांगून मूर्ख बनवण्याचे प्रयत्न केले. आता ते कसे केले तर बघा, पहिले 3 लाख लिमिट होतं, तर यांनी लिमिट वापरलं, म्हणजे 1 लाख रुपये जास्त केले, 4 लाखापर्यंत टॅक्स फ्री. याच्यामध्ये ज्याचं उत्पन्न वर्षाचं 4 लाख रुपये त्याला टॅक्स भरता येणार नाही. 4 लाख ते 8,000 5% केलं है ना. 4 लाख ते 8,000 म्हणजे 4 लाख होते, 4 गुणिले 5% तर 20,000 होते. तर असं स्लॅब दिला 12 लाखापर्यंत. तर 12 लाखापर्यंत यांनी काय केलं की जो स्लॅब मधून टॅक्स येईल तो टॅक्स त्यांनी रिबेट म्हणून दिलेला आहे. म्हणजे एक प्रकारचे त्यांनी लिमिट नाही दिली 12 लाखापर्यंत, 12 लाखापर्यंत आम्ही टॅक्स फ्री करू हे लिमिट नाही दिली. लिमिट 3 लाखाची 4 लाखापर्यंत केली की 4 लाखापर्यंत तुमचं टॅक्स आम्ही फ्री केलेला आहे, त्याच्यामध्ये 0 टॅक्स पडेल. परंतु 4 ते 8 लाखापर्यंत 5%, 8 ते 12 लाखापर्यंत 10%. तर अशा टाईपचं त्यांनी हे केलेलं आहे. तर आणि जो टॅक्स येईल त्याच्या स्लॅबवर तर तो त्याच्यामध्ये रिबेट दिलेला आहे, म्हणजे तर तुम्हाला तो टॅक्स भरावा नाही लागणार, परंतु त्याच्यामध्ये रिबेट दिलेला आहे.
है ना, इन्कम टॅक्स 87 नुसार त्याच्यामध्ये रिबीट. पहिले काय होतं की 3 लाखापर्यंत म्हणजे ज्याचं उत्पन्न 4 लाख होतं मागच्या वर्षी, तर 1 लाख त्यांना 1 लाखावर जो टॅक्स भरायचा होता त्याच्यामध्ये मग स्टँडर्ड डिडक्शन, आता स्टँडर्ड डिडक्शन 75,000 त्यांनी केलेलं आहे. 12,75,000 पर्यंत ज्यांचं उत्पन्न असेल तर त्यांना 75,000 स्टँडर्ड डिडक्शन मायनस करून त्याच्यानंतर ते कॅल्क्युलेशन केल्या जाते टॅक्सचं. परंतु त्याच्यानंतर यांनी काय केलं की आता किसान विकास पत्र आहे किंवा LIC ची पॉलिसी आहे किंवा एखादी मेडिकल क्लेम आहे, तर ते काय होतं की ते रिबेट मिळत होतं, तर त्यांनी ते काढून टाकलं आणि ह्या पद्धतीनं ते रिबेट देत आहे. तर अशा पद्धतीनं लोकांना त्यांनी, सरकारने लोकांना मूर्ख बनवलं. आता दुसरी गोष्ट अशी आहे की मिडल क्लासचे जे लोक आहे, मिडल क्लासचे लोक 6 कोटी आहे, त्या जवळपास 5 कोटीच्या जवळपास आहे. आता मिडल क्लासचा टॅक्स किती येत होता? 6,75,000 कोटी. मिडल क्लास लोकांचा टॅक्स किती येतो सरकारला? 6,75,000 कोटी. आणि त्यांनी रिबेट दिला याच्यामध्ये, परंतु बाकीच्या याच्यामध्ये त्यांनी इनडायरेक्टली काढलेला आहे. जसं की आता लाडकी बहीण योजना 1,500 रुपये दिले, पण तुमचे सिलेंडरचे भाव वाढले, दुसरे एक भाव वाढून टाकले, म्हणजे ते अल्टिमेटली पैसे काढले, कारण सरकार कुठून आणणार आहे पैसे? तर अशा पद्धतीनं लोकांना मूर्ख बनवून आता पूर्ण मीडियामध्ये मिडल कर्मचाऱ्याचीच हे होत आहे की 12 लाख रुपयापर्यंत टॅक्स माफ केलं, हेच चालू आहे. पण बाकी आतमध्ये काय आहे हे लोकांना माहीतच नाही. लोकांना माहीतच नाही. ज्यांना थोडस माहिती आहे, आता हे लोक आता हे काय करणार आहे माहितीये का? आता हे जे आहे हे लोकांना माहीतच नाही या सर्व गोष्टी, की भाई आपल्यापासून घेतलं ना, आपल्याला टॅक्स रिबेट तर दिलं, पण आपल्यापासून इनडायरेक्टली त्यांनी काढला. आता हे लोकांना माहित नाही. ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. आता याच्यामध्ये जे अर्थमंत्री आहे निर्मला सीतारामन यांनी सुरुवात केली काय की मेक इन इंडिया, MSME जे आहे ना, छोटे छोटे उद्योगासाठी, याच्यावर आम्ही देऊन आणि एम्प्लॉयमेंट साठी आम्ही प्रतिबद्ध आहोत आणि स्पोर्ट्स डेव्हलपमेंट साठी आम्ही काम करू. म्हणजे हे जे अंदाजपत्रकाचे 4 हायलाइट सुरुवातीला त्यांनी केले. परंतु झालं असं की शिक्षणासाठी, आता शिक्षण जे आहे जितके काही शिक्षणासाठी जो सरकार खर्च करते ऍक्च्युअली जास्त खर्च करायला पाहिजे, परंतु मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये 1,25,638 कोटी रुपयाचं प्रावधान केलं होतं 2024-2025च्या, आणि आताच्या अंदाजपत्रकामध्ये 1,14,054 कोटीचं प्रावधान केलं. म्हणजे अर्थात शिक्षणासाठी किती हे गेलं? 11 कोटी, 11.5 कोटी कमी गेले शिक्षणाचं बजेट. बघा, लोकांना शिक्षणापासून वंचित करण्यासाठी शिक्षणाचं बजेट हे ज्या देशाचं जास्त राहील तो देश सुशिक्षित बनेल. परंतु मागच्या वर्षीचं जे बजेट होतं 1,25,638 कोटी, त्याच्या ठिकाणी 1,14,054 कोटीचं केलं. त्याच्यानंतर सोशल वेलफेअर म्हणजे सामाजिक उत्थानासाठी जे मागच्या वर्षीचं बजेट त्याचे बजेटमध्ये प्रावधान केले होते 56,501 कोटी, आणि आता किती केलं? 46,483 कोटी. म्हणजे जवळपास इथेही 10-11 कोटी त्यांनी कमी केले. आता सोशल वेलफेअर मध्ये काय येते? याच्यामध्ये सामाजिक लोकांचा विकास, जसं की आता SC ST OBC लोकांना स्कॉलरशिप देणं, त्यांच्यासाठी विविध योजनांसाठी प्रावधान करणं, एखादी सामाजिक उत्थानासाठी लोकांसाठी हे करणं, तर हे सोशल वेलफेअर मध्ये येतं. त्याच्यानंतर कृषी क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये मागच्या वर्षी 1,51,891 कोटीचं त्यांनी प्रावधान केलं होतं, आणि याच्यामध्ये 11 कोटी कमी केली आहे. तर 1,40,859 कोटी यांनी प्रावधान, म्हणजे मागच्या वर्षीच्या पेक्षा 11 कोटी जवळपास 11 कोटी
11,000 कोटी, 11 कोटी नाही, 11,000 कोटी कमी केले. बघा, शेतकऱ्याला एकूण म्हणतो का आम्ही पैसे देतो, आणि इकडे शेतकऱ्याचं बजेट जे आहे अंदाजपत्रकामध्ये ते त्यांनी कमी केलं. त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये डेव्हलपमेंट करायची असेल, विकास करायची असेल, तर मागच्या बजेटमध्ये 2,65,808 कोटीचं प्रावधान केलं होतं, आणि आता केलं 1,90,075 कोटीचं प्रावधान. म्हणजे किती यानं केलं? म्हणजे जवळपास 35 कोटीच्या जवळपास, 34-35 कोटीचं प्रावधान हे जे आहे, ग्रामीण भागाचा विकास व्हायला पाहिजे. आपला भारत देशाचा जो कणा आहे, जो ग्रामीण भाग आहे, तिथे मध्ये इतकं त्यांनी विकास करायला पाहिजे. त्याच्यामध्ये 25,000 कोटीची खपत केली. आणि त्याच्यामध्ये अर्बन डेव्हलपमेंट मध्ये शहरी भाग, आता शहरी भागामध्ये 83,577 कोटीचं प्रावधान केलं होतं, आणि आता तिथे 63,770 कोटीचं प्रावधान. म्हणजे त्याच्यामध्ये 20,000 कोटीचं त्यांनी हे केलं. आणि दुसरं मेन म्हणजे महत्वाचं जे स्वास्थ्य विभाग आहे, त्याला हेल्थ सेक्टर म्हणतो. आता हेल्थ सेक्टर मध्ये 89,287 कोटीचं प्रावधान केलं होतं, आणि आता जे आहे 88,032 कोटीचं प्रावधान केलेला. जवळपास 1,200 कोटी जे आहे हे हेल्थ सेक्टर मध्ये पण कमी केलं, कपात केली. ऍक्च्युली हे जे मेन सेक्टर आहे, ज्याच्यामध्ये मानवी मूल्याचं जपन होऊ शकते, विकास होऊ शकते, आणि त्याच्यातलं मेन जे आहे एक आहे सोशल वेलफेअर आणि एज्युकेशन, ज्याच्यामध्ये यांनी तिथे 11,000 कोटीचा एज्युकेशन मध्ये, आणि इथे पण जवळपास 11,000 कोटीचा सोशल वेलफेअर मध्ये यांनी कपात केलं. यांनी वाढवायला पाहिजे, पण यांनी कपात केलं. हे जे मेन हे आहे, आणि हेल्थ याच्यामध्ये सुद्धा जवळपास 1,000 कोटीच्या जवळपास यांनी कमीपणा केली. म्हणजे अर्थातच यांचं जे बजेट जे आहे किंवा अंदाजपत्रक जे आहे, यांनी कपात करून जे आता याच्यामध्ये सोशल वेलफेअर मध्ये कर्मचारी पण येतात, हेल्थ सेक्टर मध्ये पण कर्मचारी येतात, आणि एज्युकेशन मध्ये पण कर्मचारी येतात, कारण त्यांच्या मुलाला वगैरे हे देता येते, कारण मिडल क्लासचे मुलं पण शिकते ना. म्हणजे अर्थातच इकडे मिडल क्लासला टॅक्स मध्ये 12 लाखापर्यंत दिली, आणि इथे यांनी एज्युकेशन मध्ये जवळपास 11 कोटीची कपात केली. तर अशा पद्धतीचं हे यांनी जी यांची विचारधारा आहे, त्या पद्धतीनं लोकांना समजेल नाही. आणि आता हायलाइट करतात का आम्ही 12 लाख रुपये कर्मचाऱ्याला केलं, आणि इकडे ह्या क्षेत्रामध्ये कपात केली. म्हणजे अर्थातच हे एका हातानं द्यायचं आणि एका हातानं काढायचं, आणि त्याच्यापासून दुसऱ्याचं नुकसान करायचं. आता शेतकऱ्याला 2,000 रुपये दिले, शेतकरी खुश. लाडकी बहिणीला 1,500 रुपये दिले, लाडकी बहीण खुश. परंतु हे सर्वांना माहित नाही आहे ना, हे सर्वांना माहिती नाही. म्हणून आपल्याला संविधान महत्वाचं आहे, संविधान फार शिकणं महत्वाचं आहे, समजून घेणं महत्वाचं आहे, आणि याच्यामध्ये अंदाजपत्रक कशा प्रकारचं असते ते पण समजून घेण्याचं. तर अशी परिस्थिती आपल्या देशाची आहे, ही सरकारची आहे, की त्याच्यामध्ये मानवी मूल्य जपायला पाहिजे, हे जपत नाही, आणि लोकांना कसं गुलाम बनवायचं हे यांचं षडयंत्र सुरू आहे. आणि कॉर्पोरेटर घराण्याचा जो टॅक्स आहे, तो मला वाटते त्याच्याबद्दल काही बदल केलेला नाही त्यांनी. कॉर्पोरेटर जसं आर्थिक विषमता राहते, तर आर्थिक समानतासाठी श्रीमंतावर जास्त टॅक्स लावायला पाहिजे, आणि गरिबाचा टॅक्स कमी करायला पाहिजे. म्हणजे तो आलेला पैसा गरिबासाठी त्यांनी हे करायला पाहिजे, तर मग समानता येईल. तर असं हे सरकार करत नाही, आणि मागचे सरकार होतं त्या पद्धतीनंच होतं, पण तेवढं नव्हतं. तर हे तर जास्त त्या आपली विचारधारा चांगल्या प्रमाणे हे राबवत आहे. तर हे थोडक्यामध्ये ठळक मी तुम्हाला अंदाजपत्रक म्हणजे काय, कशा पद्धतीनं कोणत्या कलमा अंतर्गत दिल्या जाते, त्याच्यानंतर कसं पास केल्या जाते, कसे पैसे काढले जाते, हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. तर आशा करतो की तुम्हाला हे
समजलं असेल. नसं समजलं तर तुम्ही विचारू शकता. हॅलो, कोणाला विचारायचं असेल तर विचारा. हा विचारा मॅडम. सर हा विचारा, एक विचारा सर. हा बोला. हॅलो सर, ते ज्येष्ठ नागरिकांसाठी जे TDS आहे ते बचत उत्सव, हा ते राहिलं सांगायचं. आता सिनियर सिटीजन म्हणजे 60 वर्षाच्या वरती असलेले लोकांना सिनियर सिटीजन किंवा वरिष्ठ नागरिक असं म्हटलं जाते. आता वरिष्ठ नागरिकासाठी काय होतं की समजा आता तुम्ही एखादी वर्क केलं, वरिष्ठ नागरिकाने एखादी काम केलं आणि काम केल्यानंतर समजा 1 लाख रुपये तुम्हाला मिळले, कामाचे मिळाले, पण त्याच्यावर TDS आकारणी करत होते. TDS आकारणी करत होते. 1 लाख समजा 1 लाख तुम्हाला त्याच्यातून मिळाले एखाद्या कामानिमित्त, तर 1 लाखावर TDS तुम्हाला त्याच्यावर तुम्हाला द्यावं लागलं. आता त्याची लिमिट 5 लाख रुपये केली. ते चांगलं केलं त्यांनी, ते चांगलं केलं. बोला वनिता मॅडम. हॅलो वनिता मॅडम बोला. जय विज्ञान जय संविधान सर. जय विज्ञान जय संविधान बोला. म्हटलं ते समान काम आणि समान वेतनचा तो केवळ कायदा कोणत्या याच्यामध्ये आहे? समान काम समान वेतन है ना. समान काम समान वेतन. हा समान काम समान वेतन. तर हा कायदा आर्थिक जे आपल्या आर्टिकल 15 नुसार देण्यात आला ना. आर्टिकल 15 नुसार काय आहे की धर्म, जाती, वंश हे जे आहे, त्याच्यानंतर न्याय जो आहे म्हणजे सर्वांना सारखा न्याय असायला पाहिजे. मग आर्थिक याच्यावर जो समानतेचा अधिकार आहे ना, आर्टिकल 14 ते 18 आहे ना, तर ह्या समानतेच्या आधारावर आर्थिक आधारावर पण सर्वांना न्याय द्यायला पाहिजे. त्याच्यामुळं हा जो कायदा, हा जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, हा फारच उशिरा दिला, परंतु समान काम समान वेतन, इक्वल वर्क इक्वल पे, तर हा दिला. पण सुप्रीम कोर्टाने दिला, त्यात सरकार लागूच करत नाही ना. त्यासाठी भांडण लागल, त्यासाठी माहित असायला पाहिजे की बा ह्या वर्षी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, सरकार सोबत भांडायला लागेल ना. त्याने कोणत्या वर्षी हा डिसिजन दिलं सर? हे मला वाटते बरेच दिवस झाले 10-12 वर्ष जास्त झाले. 20 वर्ष झाले असेल बहुतेक. तो एक होते, एक चीफ जस्टिस, त्यांचं नाव काय होतं, त्यांनी बघा एक साऊथ इंडियाचे न्यायाधीश होते, त्यांना सजा दिली होती त्या वर्षी. त्यांचं नाव अजिबात होतं. त्यांनी त्याला कोणीतरी PIL दाखल केलं, त्याच्यावर निर्णय दिला होता. तर जितके काही कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉई आहे ना, जितके काही कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉई आहे ते सरकारीच बरं का. हा सरकारी नाही सरकारी नाही, ते तर वेतन सर्वांना लागू होते. तर हा कायद्यानुसार जो आहे, हा कायद्यानुसार तुम्ही भांडू शकता, म्हणजे सरकारला समोर हे करू शकता, रिट पिटिशन दाखल करू शकता मध्ये. तर सुप्रीम कोर्ट डायरेक्ट आदेश करू शकते. पण लोकांना माहित नाही ना, कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉई आम्हाला पेन्शन लागू करा, आम्हाला त्याच्यानुसार पगार द्या, आम्हाला पगार वाढवा. अरे काल पगार वाढतो कायदा सुप्रीम कोर्टानेच जजमेंट दिलं, डायरेक्ट ते भांडा. हे करण्याचे अधिकार हेच नाही. आम्ही तुम्हाला याचं जजमेंट बहुतेक बघतो, मी काढून देईल, नाहीतर मग कोण्या वर्षी गेलं ते सांगेन मी तुम्हाला. ठीक आहे सर. बोला. कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे लोक असतात ते परमनंट नसतात ना, ते टेम्पररी मध्ये काम करतात.
हो हो ते आलं पण लक्षात. त्यांना मागता येईल का की समान काम समान पे असं त्यांना मागता येईल का असं? मग आता कॉन्ट्रॅक्ट बेसवर मी तुम्हाला उदाहरण देतो की एखादी सिव्हिल इंजिनियर आहे किंवा एखादी क्लर्क आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसवर एखादी क्लर्क आहे. आता क्लर्कचं काम जे आहे आणि त्याच खात्यामध्ये दुसरा क्लर्क आहे, त्याला तेच काम आहे आणि पगार रेग्युलर वाल्याला जास्त आहे आणि जो कॉन्ट्रॅक्टर त्याला पगार कमी आहे. पण काम दोघांचं सारखंच आहे ना, तर दोघांचं सारखं काम असलं तर त्यांना ते पण पगार द्यायला पाहिजे तेवढा. हे बरोबर आहे सर, काम समान आहे त्यांचं पण ते टेम्पररी आहेत ना. टेम्पररी बरं आहे टेम्पररी, पण काम सारखं आहे ना. एक भला ते कामावर केव्हा काढू शकलं ते गोष्ट नंतरची आहे, परंतु दोघे जण सारखंच काम करते ना, म्हणजे त्याच्यामध्ये आर्थिक समानता कुठं आहे? मग याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने न्याय दिला होता का? हा, सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिला, तेच तर मी सांगत आहो. याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेलं आहे, ते मी उद्या काढून तुम्हाला सांगतो. ठीक आहे. बोला. हा, इक्वल वर्क इक्वल पे, समान काम समान वेतन. ठीक आहे, तुमच्या ऍडव्होकेट लोकांसाठी चांगलं आहे, तुम्हाला म्हणूनच विचार करत. हा, आणि हे जे आहे ना आता हे जजमेंट वगैरे आहे ना, हे दररोज नवीन जजमेंटचे हे निघते, ते ऍडव्होकेट लोकांनी दररोज काढायला पाहिजे. त्याचं पूर्ण हे नाही तर ऑनलाईन तर मिळतेच. बोला आता एक बोला. भारती मॅडम तुम्ही बोला. हा बोला. सर मी स्वतः एक कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉई आहे. तुम्ही कसं म्हटलं ना, कोर्टाने आदेश दिले बरोबर आहे, समान काम समान वेतन हे लागू झालंय, खूपदा आलेलं आहे. आम्ही सुद्धा स्वतः केस केलेली आहे, परंतु तो न्याय काय मिळत नाही, केस टाकून आहे. दुसरी गोष्ट आम्ही दिल्लीला गेलो त्याच्यासाठी, तिथे आंदोलन केलं, पण ते काम नाही झालं. शेवटी आता एवढे कर्मचारी आमचे 2000, आधी जास्ती होते 2000, त्यांच्याकडून त्यांनी पैसे घेतले, त्याच्याशिवाय काम होणार नाही, पैशाशिवाय म्हणून भरले. पण कुठे भरले पैसे? आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी. कुठे भरले? ते काय कोणीतरी मोठा भाऊ म्हणून, गुजराती माणूस, त्याशिवाय काम करत नाही म्हणून आम्ही सर्वांनी तिथे पैसे दिले. आता बघा किती मूर्खपणा आहे. शिकलेले म्हणूनच तुम्ही म्हणतो ना, आपण शिकलेले लोक आहे, पण आपल्याला नेमकं काय करायचं तेच माहित नाही. आणि म्हणून बाबासाहेब म्हणते का आम्हाला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. समजले का नाही? सर मी आमच्या ग्रुपमध्ये मी एकटीनेच पैसे नाही दिले, इतका दबाव आहे माझ्यावर. तुमच्या एकट्यामुळे सगळे लोक निगेटिव्ह बाजू घेतात म्हणते. नाही ना, निगेटिव्ह बाजू काय तुम्ही सांगा ना, हे समजून आहे जजमेंट द्या आणि कोर्टात झाले सांगा, हायकोर्टात सांगा, हायकोर्टात जा. केस टाकली आम्ही. कुठे? एक वकील केला, त्यांच्याकडे केस टाकली. पण ते म्हणतात की तुम्ही कायद्याने अशी केस नाही टाकू शकत आपण, कारण की तुम्ही कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉय, तुम्ही स्वतः जो कॉन्ट्रॅक्ट लिहून देतो ना सर आम्ही 12. नाही बापा, कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉय नुसार नाही तर ह्या जजमेंट नुसार आम्हाला इक्वल पे इक्वल हे द्या. आम्हाला केस टाकण्याचा अर्थच नाही ना. आम्हाला तुमच्या जे असोसिएशन तर्फे तुम्ही केस टाकायला पाहिजे. आणि युनियन आहे ना सर, युनियन पण आहे. आता युनियन तर्फेच केस टाकायला पाहिजे. पण जेव्हा मुंडे आले होते की नाही, तेव्हा आमची जे होती पिढी होती त्यावेळेस मुंडेने ते सर्व युनियनचे अधिकार नाकारून टाकले. कोणी उभंच नव्हतं करत युनियनच्या लोकांना, तिथे बोलायचंच नाही. कोण मुंडे? हे तुकाराम मुंडे. तुकाराम मुंडे, तुकाराम मुंडे, तुकाराम मुंडेले ते जजमेंट पाठवायचं असोसिएशन तर्फे, त्या इक्वल पे इक्वल नुसार त्याच्यामध्ये डिटेल्स लिहून द्यायचं कमिशनरले. जरा तुकाराम मुंडे तुमचा कमिशनर, त्याला द्यायचं. मग दुसरे आहेत. परंतु नाही झालं सर, आम्ही खूप सगळे लोक मांडून राहिलो, पण नाही होत आहे. 25 वर्षापासून लोक काम करत आहे सर या क्षेत्रामध्ये. नाही मग हे बघा, ह्या क्षेत्रामध्ये भलाही काम करत असाल, पण त्यांना नेमकं काय करायचं ते माहित नाही. तुम्ही आम्हाला परमनंट करा असं तुम्ही ते निवेदन दिलं असेल, किंवा आम्हाला
तेवढं पगार वाढवा असं तुम्ही दिलं, पगार वाढवा म्हणून असं दिलं असेल. तसं नाही, हे जजमेंट नुसार जजमेंट त्याला अटॅच करा. आणि आम्ही ह्या पद्धतीचे हे इतके कर्मचारी आहे, या काम करतो, रेग्युलर कर्मचारी आमच्या याच्यामध्ये इतके आहे आणि त्यांना इतकं वेतन मिळते आणि आम्हाला इतकं वेतन मिळते, म्हणून ह्या कायद्यानुसार ह्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट नुसार तुम्ही आम्हाला हा पगार वाढवण्यात यावा. त्याची रशीद द्यायची. त्यांनी नाही वाढवला इतक्या दिवसात पण तुम्ही आम्हाला सांगायचं, आणि त्यांनी नाही दिलं तर त्याची रिसिप्ट आपण हायकोर्टामध्ये घेऊन जायची. हायकोर्टात डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये जाता येत तुम्हाला. पण करता आलं पाहिजे, कारण काय बघा, युनियनला काही अक्कल नाही आहे. युनियनला काय करायचं ते अक्कल नाही आहे. आता युनियनवाले पैसे गव्हर्नमेंट कडून खातात, युनियनचे अध्यक्ष वगैरे असतात ना, ते पैसे गव्हर्नमेंट कडून घेतात, ते त्यांना खरेदी करून घेतात सरकार. समजले का नाही? आणि मधातले हे जे लोक आहे ना, का आम्ही बाबा करून देतो, माझे मंत्र्यासोबत संबंध आहे, जे चमचागिरी पैसे घेतात तुमच्याकडून, पण ते माहीतच नाही. असे बरेचसे लोक फसलेले आहे का नाही, तुम्हाला नोकरी लावून देतो, माझा ओळखीचा आहे मंत्री, तुम्ही मला इतके पैसे द्या, असे बरेचसे मूर्ख लोक फसलेले आहे. ते माझी एक चुलत बहीणच फसलेली आहे. तिनं वावर विकून 6 लाखाचं वावर विकलं आता 10 वर्ष आधी, का माझ्या पोराला लावून देते बा म्हणून. त्याचा पोरगा 10वा पास आहे, नोकरी परमनंट लावून देते म्हणून तिनं बरेच लोकांनी दिले, खाऊन बसला पैसे. तर असे मूर्ख लोक आहे, समजत नाही. तर पण पैशाशिवाय काम नाही होत असं सर्वांचंच म्हणणं आहे. सगळे तयार आहेत त्या गोष्टीला. नाही होत नाही हे खरी गोष्ट, पण त्याच्यासाठी तशी लिंक असायला पाहिजे ना. आपण लोकांना माहित आहे का पैशाशिवाय काम होत नाही. आम्ही आंदोलन केले, ते जाऊन केले दिलेलं आंदोलन करण्याला काही अर्थ नाही. तुम्ही आंदोलन करा, पण कसं करा, ते आंदोलन नाही होत. आंदोलन करा तुम्ही पहिले कायद्यानं करा ना, तुम्ही हे करा, कायद्याने करा ना, आंदोलनही करा, दोन्ही गोष्टी होते. पण ते करता आलं पाहिजे ना, त्याच्यासाठी नेतृत्व चांगलं पाहिजे. सर मी याच्यावर तुमच्याशी बोलेल नंतर का? हा ठीक आहे, करा फोन करा. बोला आणखी सर. मला बोलायचंय, बोला ना, मुंबईवरून बोलतोय. सर मला हे विचारायचं आहे की ह्या ज्या बजेटमध्ये आता आपण सांगितलं की गेल्या वर्षाचं बजेट आणि आताचं बजेट, याच्यामध्ये जे काही त्यांनी काही हेड्स मध्ये कर्टलमेंट केलेली आहे किंवा कमी केलेलं आहे वगैरे, आणि असं लक्षात आलं की ही जी कर्टलमेंट आहे बा, त्यांच्याकडे जो काय इन्कम आलेला आहे त्यानुसारच ते बजेट बनवणार आहेत. परंतु जरी त्यांच्याकडे जमा झालेले पैसे कमी असले तरी जेव्हा ते खर्च करण्यासाठी गेल्या वर्षापेक्षा ह्या वर्षी काही विशिष्ट घटकासाठी ते कमी दाखवतात, डिस्प्रपोर्शनेटली ते एकदम ड्रॅस्टिकली सपोज कमी करतात, म्हणजे आपल्यासाठी उपलब्ध असणारा निधी असेल मागासवर्गीयांचा वगैरे असा. तर असं जर दिसलं आणि ते लक्षात आलं आपल्या, तर आपण त्याच्या विरोधात काही न्यायालयात सुप्रीम कोर्टात वगैरे रीट नाही दाखल करू शकत का, असं मला विचारायचं. नाही, त्याच्यामध्ये नाही दाखल करू शकत आपण. सरकार याच्यामध्ये पहिले विरोधी पक्षाची भूमिका बजावणारे जे लोक असते सरकार, त्यांनी त्याच्या विरुद्ध बोलायला पाहिजे. त्याच्यानंतर जनतेने आंदोलन करायला पाहिजे आणि रीट पिटिशन दाखलही करू शकते, दाखलही करू शकता तुम्ही, त्याच्याबद्दल हे नाही. परंतु हे बजेटच्या याच्यामध्ये, सरकारच्या याच्यामध्ये हस्तक्षेप जे आहे हे न्यायालय करत नाही. संसदेमध्ये जे काही कायदा पास झाला असेल किंवा हे त्याच्यामध्ये सरकार जनरली हस्तक्षेप, न्यायालय जनरली हस्तक्षेप करत नाही. ह्या गोष्टी ज्या आहे हे सरकारला धारेवर धरणं मेन आहे विरोधी पक्षाचं, आणि विरोधी पक्ष आपला हा कमजोर आहे. आणि लोकशाहीमध्ये काय आहे, सर्वांना न्याय मिळणं हे लोकशाहीचं कर्तव्य, जीवनमूल्य जगवणं हे लोकशाहीचं काम आहे. आणि लोकशाही जर मजबूत करायची असेल तर विरोधी पक्ष मजबूत पाहिजे. थँक्यू सर, थँक्यू. बोला. आणि म्हणून आता आपले नेते झोपलेले आहे, आपल्या नेत्याला तर काहीच अक्कल नाही. बोला अक्षय म्हणजे बोला. सर जजमेंट आणि जे जी आर निघतात नवीन, ते ऑनलाईन कुठं बघता येतील? काही वेबसाईट वगैरे आहे का त्यात? काय म्हणजे जे जी आर बघण्यासाठी आपल्याला काही वेबसाईट वगैरे आहे का? जी आर जर बघायचं असेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची साईट आहे, त्याच्यावर अलग अलग प्रकारचे जी आर
तुम्ही बघू शकता, नवीन नवीन GR कोणता PDF फाईल डाउनलोड पण करू शकता. नाव काय आहे त्याचं वेबसाईट? तर ते मला तुम्हाला पाठवेल, तुम्हाला लिंक. तुम्ही बोला, थोडस विसरलो तर आठवण कर जा. चालेल चालेल. ठीक आहे. आणि हे जे जजमेंट आहे तुम्ही ऑनलाईन काढू शकता. आता मी बरेचसे ऍडव्होकेट लोकांना सांगितलं की मी दलित शब्दाच्या विरोधामध्ये बॉम्बे हायकोर्ट, खंडपीठ, औरंगाबाद कोर्टाने निर्णय दिला, तर तुम्ही काढा. हा 2 दिवसात मी काढून देतो. अरे कोणीच नाही काढून दिला अजून. म्हणून आपल्याला स्मार्ट बनणं गरजेचं आहे. तुम्ही स्मार्ट बना. आता इतकं सांगितलेलं तुम्हाला कोणी सांगते का? ऑनलाईन बघा, कोणी सांगितलं का इतकं डिटेल्स मध्ये? नाही सर. मी माझी वाहवा नाही करत. तुम्हीच हे करा, समीक्षा करा की इतकं कोणी सांगते का? तू इतकेला ऑनलाईन मध्ये होत आपण सांगतो किंवा लोकही सांगतात, इतकं कोणी समजून सांगते का? अहो सर, पैसे घेतले तरी नाही सांगत. नाही, पैसे तर सोडा, सांगतच नाही, कोणीच सांगत नाही हो. आपला उद्देशच तो आहे लोकांना हे करणं, पण लोक आपली गोष्ट आपले हे ऐकत नाही लोक. त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. काय स्मार्टनेस नाही आहे लोकांना. नेमकं काय करायचं तेच माहित नाही. शिक्षित लोकांना नेमकं माहित नाही. अरे पहिले तुम्ही कायद्याच्या चौकटीतून जा, कायद्याप्रमाणे काम करा, संविधान वाचा, समजून घ्या, आणि मग नाही झालं तर आंदोलन करा. आंदोलन करण्यासाठी तुम्हाला 19(1) नुसार कलम 19 तुम्हाला अधिकार आहे. तिथं पैशाशिवाय कायम होत नाही. तशी सिस्टम त्यांनी करून ठेवली. मग तसं जर होत असेल तर त्या पद्धतीनं मॅनेजही करता येते, असं काही नाही. कारण आता आमचा एक मित्र होता कॉन्ट्रॅक्ट बेसवर एक इंजिनियर्स इंडिया लिमिटेड म्हणून एक कंपनी आहे सरकारची, आणि ते रेग्युलर कॉन्ट्रॅक्ट बेस मध्ये त्यांनी घेतली, आणि त्यांनी मग कॉन्ट्रॅक्ट त्याच्यामध्ये होते स्टोअर कीपर, अकाउंट्स आणि इंजिनियर असे पोस्ट होते. सर्व कॉन्ट्रॅक्ट बेसवर होते. आणि मग त्यांनी एक EIL म्हणजे इंजिनियर्स इंडिया लिमिटेड कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉई असोसिएशन बनवली, आणि त्यांनी कोर्टामध्ये केस टाकली. आता केस टाकल्यामुळे त्यांनी जे लोकांचं कॉन्ट्रॅक्ट खतम झालं त्यांना टर्मिनेट केला, आणि त्यांच्या केसेस सुरू. आता हे जो निर्णय आला त्याच्यानंतर त्यांचा निर्णय आला जो सुप्रीम कोर्टाचा आला, तर त्यांनी काय केलं की गव्हर्नमेंटकडे हे मुद्दा उठवला संसदेमध्ये. मग संसदेने काय केले की कमिटी बनवली, स्टँडिंग कमिटी त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग त्यावेळेस जे कम्युनिस्ट पार्टीचे होते गुप्ता म्हणून, त्यांनी त्या कमिटीने रिपोर्ट सादर केला. तरी पण सरकारने लागू नाही केला. तर हे काय करतात, जाणून बुजून सरकार काम नाही करत. त्यासाठी विरोधी पक्ष मजबूत असायला पाहिजे. तर विरोधी पक्षाची भूमिका आहे. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं की जे फायनान्स मिनिस्टर आहे, म्हणजे अर्थमंत्री आहे त्यावेळेसचे, तर त्यांनी मग ते जे काही कॅबिनेट सेक्रेटरी होते त्यांना मग काहीतरी सेटिंग केलं, काही 1 लाख रुपये प्रत्येकाकडून काढून काही पैसे त्यांना द्यायचं, मग आम्ही लागू करू. तर त्यांनी पैसे करून मग ते कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉईला मग परमनंट करून टाकलं. ते परमनंट करण्याचंही होतं, त्याच्यामध्ये रेग्युलर केलं मग त्यांना पैसे द्या. तर असं करते, पण ते तसं मॅनेज करता आलं पाहिजे. तो असोसिएशनचा अध्यक्ष होता त्यांच्या, म्हणून त्यांनी त्या पद्धतीने केला. हे आपल्याला करता आलं पाहिजे. आता याच्यामध्ये ह्या बजेटवर याच्यामध्ये आपल्या नेता एकतरी नेत्याला बोलताना पाहिलं का? बघा, आपल्या नेत्याला अकलच नाही, आपल्या नेत्यांना अकलच नाही आहे. आपले नेते म्हणतात का शेतकरी काय म्हणतात, मूर्ख आहेत. आता तुम्ही कार्यकर्ते मूर्ख आहेत, आणि तिकडं कोणी सरेंडर होतात, सरकारला सजेशन देतात, सरकारने असं नाही करायला पाहिजे, सरकारने तसं नाही करायला पाहिजे, ऍक्शन घ्यायला पाहिजे, म्हणजे सजेशन देण्याचे काम हे करतात, म्हणजे चापलुशी करण्याचे काम करतात. तर हे मी सर्वांवरच बोलत आहे. आजच्या याच्यानंतर तो फडणवीस म्हणते, मग महाराष्ट्राला काहीच नाही याच्यामध्ये.
तिथे आंध्र प्रदेशनं मागच्या वर्षीपेक्षा आता बिहारला त्यांनी दिलं, पण महाराष्ट्राला या वर्षी नाही दिलं. आणि कोणीच हे नाही, कारण महाराष्ट्राला काही नाही दिलं म्हणून हे करतात. आणि मग तो फडणवीस मुख्यमंत्री व्यवस्थितरित्या लोकांना गोलमोल फिरून कशी महाराष्ट्राला काय दिलं हे सांगण्याचे प्रयत्न करतात. ज्या मूर्खांना माहित नाही ते तर हाच करत, पण ज्या लोकांना माहित नाही, माहित आहे ते विरोध करेल. पण आक्रमकची भूमिका बीजेपी सारखे घेते का? विरोधी पक्षाची भूमिका बीजेपी करते आक्रमक तशी तसं असायला पाहिजे विरोधी पक्ष, नाही का? तर असं आहे. आणखी कोणाला विचारायचं आहे का सर? हॅलो शेंडे सर. हॅलो शिंदे सर विचारा. शिंदे सर. प्रायव्हेट शाळेमध्ये सर 20,000वर सही घेतात आणि 10,000च देतात. मग त्यांनी पण गेलं चालते का असं कोर्टामध्ये? हा तर चालते ना, पण जाईन कोण आता म्हणते का बा 20,000 सही घेतली 10,000 भेटते नाही काढून टाकल्यावर मग आपण कुठं जाऊ? हा तर तेच तर मी म्हणते. तर मग लाचारी पत्करणावाले गुलाम लोकांना कधी आंदोलन करताना पाहिलं का? नाही. मग आता ते काय म्हणतात का तू नाही तर दुसरा बा तू घेशील तुम्हाला याच्यावर करावं लागेल, तुम्हाला एवढेच माहिती. हा तर मग लोक चालू करतात ना. आता 20च्या ठिकाणी 10,000मध्ये भेटणारे लोक जातात गुलामी सारखे जातात ना. पोटासाठी जावं लागतं. मग आता पोटासाठी आपल्याला काय करायचं भेटते ना. मग त्याच्यामध्ये तुमची एकी नाही याचा अर्थ ते फायदा घेतात. मग याच्यासाठी काय करायला पाहिजे? याच्यासाठी काय करायला पाहिजे? हे तसेच करतात. आता हे फ्री मध्ये रेशन देते ना, रेशनवाले काय करते माहितीये का? 15 किलो 3 लोक असले तर 15 किलो रेशन देते, त्याच्यामध्ये तुम्हाला 10 किलो देते मोजून, 15च्या याच्यावर तुमचा अंगठा घेते, अंगठा पहिले घेते, 10 किलो देते, बरोबर आहे. 5 किलो ते दाबते. मग तुम्ही जर कंप्लेंट जर तुम्ही केले तर मग त्याला परेशान करते. मग आपल्याला काय वाटतंय, जाऊ दे ना फ्री मध्ये भेटते ना, खाऊ दे ना, त्याला काय करायचं नाही का? असं आहे. रॉकेल मध्ये जास्त व्हायचं तेव्हा. नाही रॉकेल मध्ये का सर्वेश ह्याच्यामध्ये होते. सर हॅलो. हा बोला सर. आता रेशन दुकानामध्ये ते केवायसी सुरू आहे ऑनलाईन, ते काय नेमकं कशासाठी करता येते? ते केवायसी असं आहे की केवायसी केलं ना, आता समजा तुमच्या घरामध्ये 3 लोक आहे किंवा 4 लोक आहे ना. आता 4 लोकांमध्ये समजा जर कमावणारा असला जास्त तर त्याला फ्री राशन देता येत नाही, मग त्याचं नाव कट करायचं, म्हणून केवायसी करत आहे. पण सर जे जास्त पैसेवाले आहेत ते पैसे घेत आहेत, ते लोक फ्री मध्ये अनाज घेत आहे ना. हो सर. त्याच्यामध्ये मला एक प्रॉब्लेम वाटतो की ते डोळ्यांचं पण स्कॅन करतायत. नाही हे तर डोळ्याचं स्कॅन ते आता सुरू झालं आधार कार्डचं. आता मी ज्यावेळेस आधार कार्ड काढलं त्यावेळेस खाली डोळ्याचं वगैरे नव्हतं, चेहऱ्याचं नव्हतं, खाली फिंगरचंच होतं. आता डोळ्याचं पण घेत आहे. आता डोळ्याच्या ह्यासाठी का ते सर्वच मिळाले पाहिजे. आता एखाद्यामध्ये समजा जर ते आलं तर ते कधी कधी मॅचेस, ज्यांनी नाही गेले त्याच्या मॅचेस नाही होत. असं आहे ते केवायसी. तर आता सर्व याच्यामध्ये केवायसी करत आहे. म्हणजे एका याच्यामध्ये जर तुमचं आधार कार्ड टाकलं की त्यांना सर्वच माहित पडतं, तुमच्याजवळ किती संपत्ती आहे, तुम्ही काय काम करता, तुम्ही किती टॅक्स भरता, तुमच्या खात्यामध्ये किती पैसे जमा आहे, कोण्या बँकेत कोणतं खातं आहे, त्या बँकेत किती पैसे आहे, सर्व सरकारला माहित पडते. म्हणून हे सर्व केवायसी सगळं अधिकार आहे का सरकार? कोणाला? सरकारला
सरकार तर अधिकार आहेच ना, सरकार तर अधिकारी नसला तरी ते करतातच, पण समजा अधिकारी नसला तरी ते करतातच. आपली जर मान्यता नसेल त्यांना द्यायची तर कोणाला? सर बँकेतून नाही आला आता केवायसी. अशी गोष्टी आहेत, त्या कोणी बघावं नाही. सर्वच केवायसी, सर्व सोबत आता केवायसी जोडण्याचं कारण तेच आहे का ब्राह्मणी व्यवस्था काय सांगते का शूद्रांना संपत्ती ठेवण्याचा अधिकार नाही, शूद्रांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही, है ना. तर ते त्याच्यानुसार ते तयारी करून राहिले, त्याच्यानुसार ते तयारी करत आहे. आपण काय करतो, आपण काय करतो अरे सर ते तसे करत आहे, त्यांनी तसं नाही करायला पाहिजे. अरे पण ते करत आहे, आपण काय करत आहोत. आपण आपल्याला बाबासाहेबांनी संविधान दिलं, अतोनात कष्ट करून, अतोनात यातना सहन करून आपल्याला जनावरातून माणूस बनवलं. उपाशी राहून शिक्षण घेतलं, ब्रेडवर लावून त्यांनी शिक्षण घेतलं. इतकं असूनही सुद्धा आपल्या लोकांना काही समजत नाही. त्यांनी सांगितलं का जा तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ते जमात बनायची आहे. ते कोणी समजून नाही घेतलं. आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म सर्व काही आहे तेच वाचत बसलो, विपश्यनाच करत बसलो. आमचं घर ना आमचं नोकरी भेटली, आम्ही काय कमी आहे कोणाच्या, आणि सर्वांमध्ये इगो, मी काय कमी आहे कोणापेक्षा, मला काय कोणाचं देणं घेणं. एखादी समोर जात असेल तर त्याचे पाय कसे खिसायचे, है ना. एका संघटनेत होतो, त्या संघटनाचं आहे का, मला तर त्याच्यात अध्यक्ष नाही बनत का, मी दुसरी संघटना काढतो, नाव घेतो बाबासाहेबाचं, थोडं नाव घेईन बाबासाहेबाचं. आपण हेच करत आलो आणि त्याच्यामुळे आता हे पतन होत आलं. आपल्याला कायदे माहित नाही, अंदाजपत्रक म्हणजे काय ते माहित नाही, अधिवेशन कशासाठी होते ते माहित नाही, मताचा अधिकार दिला कशासाठी दिला ते सुद्धा माहिती नाही, है ना. त्याच्यानंतर हे विधानसभा म्हणजे काय, काय निवडून दिल्यानंतर काय होते, कसे कायदे होते ते माहिती नाही. 68 वर्ष झाले बाबासाहेब जाऊन, 75 वर्ष झाले संविधान घेऊन. आपण काय घेत बसलो आपण, मी मोठा सर्व काही. लोक तर आता गुड मॉर्निंगचा मेसेज टाकला त्याच्यात आपले फोटो टाकतात, त्यांना मोठेपणा दाखवायचा असं, हे बघा मी माझा फोटो टाकला. एखादी विचार टाकले असेल तर त्याच्यात नाव टाकतात, हा मोठे मोठे बॅनर लावतात, फोटो म्हणजे मी सर्व काही आहे, मी नेता आहो असे दाखवण्याचे प्रयत्न करतात. मीच मोठा आहो, मी इतका युगो आहे आपल्याकडे मीपणा, आणि त्याच्यामुळे आपण पतन झालं. नेमकं काय करायचं तेच माहित नाही, अजूनही लोक तसेच करतात. तर याला कारणीभूत कोण आहे, ज्या बिचाऱ्यानं वर्गाच्या बाहेर राहून शिक्षण घेतलं, ज्यावेळी त्याचे सर्व कुटुंब, त्यांनी 5 लेकरं त्यांचे गेले, कुटुंबाकडे लक्ष नाही देऊन शिकले, है ना. ब्रेड खाऊन ते शिकले, पाण्यामध्ये बिस्किट टाकून ते त्यांनी खाऊन शिकले. इतक्या अतोनात त्यांना त्रास झाला तरी तुम्हाला स्वातंत्र्य मिळून दिलं, जनावरा म्हणून माणूस बनवलं तरी आपल्याला काहीच वाटत नाही. त्यांनी सांगितलेलं काय विचारत, त्यांचे नाव घ्यायचं, फक्त जायचं आपलं दुसऱ्या दिशेनं. नेमकं काय करायचं, भारतीय बौद्ध महासभा स्थापन केली तर त्याचा उद्देश काय आहे, हे 4 गट आले, है ना. आणि मग काय म्हणतो की रक्ताचं नातं असलेलं, आपण त्या रक्ताचं नातं असलेलं म्हणतो. डॉक्टरचा लोक पोरगा कधी डॉक्टर नाही. सचिन तेंडुलकरचा पोरगा, सचिन तेंडुलकर बेस्ट क्रिकेटर बनला, पण त्याचा पोरगा बनला का बेस्ट क्रिकेटर, बनला का, नाही बनला ना. म्हणून आपण भक्त म्हणतो, मग बाबासाहेबाचं रक्त विश्वास करतो, मग बाबासाहेबाच्या रक्ताला आपण सर्व काही समजतो. पण बाबासाहेबांसारखं त्यांनी काम केलं का नाही आपण ओळखतो, आपल्याला बुद्धी आहे ना. खरं काय खोटं आहे ते तर आपल्याला समजायला पाहिजे, राजकारण काय आहे ते तर समजायला पाहिजे, है ना. सामाजिक काम केलं का बाबासाहेबांच्या रक्त असलेल्या लोकांनी, मग ह्या गोष्टी आपल्याला समजत नाही. तर मग आपण कोण आपण मूर्खच ना. मग आपण जर असं म्हटलं तर मग ते काय, लोक अंधभक्त जे असले किंवा भक्तिमय दिन झालेले ते विरोधच करतात, कारण त्यांना बुद्धीच नसते. अनुयायी बना ना, अनुयायी जेव्हा बनाल तेव्हा तुम्ही करू शकाल नेमकं काय करायचं.
पण अनुयायी कोणी बोलतच नाही. मी मोठा, माझं नाव कसं आलं पाहिजे समोर, मी अध्यक्ष कसं बनलं पाहिजे, हेच असल्यामुळे असं पतन झालं आणि ते होणारच आहे. आता झालीच किती 10-15 वर्षानंतर आणखी परिस्थिती गंभीर होणार आहे. आता मी असं म्हटलं तुम्हाला राग येईल, पण सत्य परिस्थिती मी तुम्हाला सांगत आहो. कोणी अध्यक्ष बनलं का त्यांना असं गर्व चढतो की मी सर्व काही आहे. अरे पण ते अध्यक्ष बनल्यापेक्षा त्यांचे विचार तुम्ही मांडा ना, लोकांसोबत जागृती करा ना. बरेचसे लोक शिकलेले आहे, बरेचसे लोक शिकले, ह्या भाषण करतात मोठे मोठे, त्याचा ते रिझल्ट मिळायला लागतंय. रिझल्ट झाला, मोठे मोठे फाउंडेशन तयार केले, हे झाले, काही रिझल्ट मिळाला. एखादी व्यक्ती जर समोर जायचं त्याला तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे, त्याचे पाय खिचतो आपण. एखाद्याला बिचारायला काही पैशाची जरुरी असली तर आपल्यापासून सपोर्ट करून द्यायला पाहिजे आणि त्यांना घेतलेलं नाही वापस करायला पाहिजे. पण असं घडत नाही ना. महाराष्ट्राचे लोक बघा, ते व्यक्ती कोणाला सपोर्ट करायचे सपोर्ट करतात. त्याच्या कंपनीमध्ये काम करणारे एखादी कॅशियर असला तो पैसे खातो, पण त्याला पैसे खाऊ देत, त्याला माहित आहे का पैसे खाऊ द्या, आपलाच माणूस आहे. पण आपल्या याच्यामध्ये काय, आता इतके सारे राजकीय पार्टी आहे, एकमेकाच्या विरोधात हे विरोध करतात आणि मग समजा एखाद्या याच्यामध्ये सोबत येतात. पण आपल्या याच्यामध्ये बरेचशा अशा पार्टी आहे, पण सोबत याच्यात एकच नाही. अरे बाबा, तो त्याची इतके तिरस्कार करतात, इतकं विरोध करतात, कधी एकच नाही येत. अरे पण बाकीचे विरोध करणारे पार्टी एकत्र, तुम्ही काय येत नाही एकत्र? इतका युग झालेला आहे का काही विचारू ना. अरे तुम्ही एकत्र तर या, नाव घेता बाबासाहेबांच्या, लोकांना मूर्ख समजता, त्याचा अर्थ काय आहे मग? म्हणून अनुयायी बना, भक्त नका बनू, अनुयायी बना ना. जे काय बनायचं आपल्याला याच्यापासून असा रिझल्ट आला पाहिजे. एक जसं आपण दगड फेकतो तो बरोबर तिथंच लागला पाहिजे. आपल्या हाती दगड दिला बाबासाहेबांना तर तिथं तुम्ही मारा, बरोबर तिथंच लागला पाहिजे असे प्रयत्न करा. पण आपण केलेच नाही, आपण भलतीकडेच मारणं चालू केलं नाही का. म्हणून असं पतन झालं. आता मी कॉन्सेप्ट तुम्हाला सांगितलं का सर्वच आपलं संपलं. सर्वांना समजून व्यवस्थित मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. सर्वच समजलं, नेत्याला बाजूला करा, आपणच तयार व्हा ना. इटली फ्रान्समध्ये लोक त्याच्या नेताच नाही, सरकारनं विरोधी भूमिका केली तर तुरंतच रस्त्यावर उतरतात आणि सरकारला भाग पाडतात हे करण्यासाठी. आपण त्या पद्धतीनं बनायला पाहिजे ना. आपण एखादी काम करतो, नाही ओबीसी लोकांना नाही घ्यायचं, त्याला ते माहित होईल. अरे पण ओबीसी लोकांना नाही घ्यायचं तुम्ही कसं होणार? त्यांना तर आपली विचारधारा समजून सांगा ना. आता बरेच आता ओबीसी लोक जागृत झाले, असं थोडी आहे. काही नाही होणार, पण आपल्याला ते आपले दुश्मन जे आहे ते एक तुम्हाला षडयंत्र करून तुम्हाला हे करण्याचे प्रयत्न करतात. तुम्ही 10 गुना त्यांच्यावर हे करण्याचे प्रयत्न करायला पाहिजे. हे करणार लोकांना समजून सांगण्याचे प्रयत्न करायला पाहिजे. हे असं नाही तसं आहे. कोणी सांगतात का समजून? नाही सांगत सर. अशी परिस्थिती आहे. मग याला कोण जबाबदार आहे? आपणच जबाबदार आहो ना. अजूनही अंधभक्त बनलेले लोक आहे. आपण अंधभक्त नाही बनायचं ना, आपल्याला अन्वय बनायचं आहे. ते बाबासाहेबांचं, बाकीच्या लोकांचं काही देणं घेणं नाही. कोणताही व्यक्ती असो, तो घरचा असो, बाहेरचा असो, आपला नेता असो, कोण आहे, या बाबासाहेबांच्या रक्ताचा असो, आपण विचार करायला पाहिजे की हा व्यक्ती खरंच बाबासाहेबांच्या विचारावर चालत आहे का, राजकारण बाबासाहेबांचे विचार करत आहे का, आपल्याला ओळखायला पाहिजे. आपण बाबासाहेबांना म्हणतो, खाली नावं घ्यासाठी बाबासाहेबांना म्हणतो, नाही तो बाबासाहेबांच्या रक्ताचा आहे. अरे पण बाबासाहेबांच्या रक्ताचा आहे तर बाबासाहेबांसारखं काही काम केलं का? सांगा ना, तुम्ही विचार करा ना, केलं का? भारतीय बौद्ध महासभा स्थापन केली, त्यांच्या कब्जामध्ये घेतली, तर तिथं हा उद्दिष्ट इतक्या वर्षामध्ये साध्य केलं का? तर ते तर समजायला पाहिजे ना. तरी पण लोक आपण त्यांच्याच मागे धावतो. सोडून द्या ना त्यांना, त्यांच्या मागे धावून तुम्ही हे होतो. हा, तुम्हाला अध्यक्ष उपाध्यक्ष पद वगैरे सर्व मिळते. हा, ते माया होती. हा, ते काय काशीराम साहेब होते त्यावेळेस सर्व घाबरून टाकलं होतं राजकारणामध्ये. आता
ते काशीराम साहेबाची केली, तिनं पूर्ण सरेंडर करून टाकली. काय अर्थ आहे अशा लोकांना सांगा? अशा लोकांना काही अर्थ आहे का? मग आपणच आपलं राजकारण शिकलं पाहिजे ना. राजकारण शिका. हे लोक नाही ऐकत, हे लोक सोडून द्या ना, बहिष्कार टाका ना तुम्ही या नेत्यावर. कोणते असो, मग ते सामाजिक नेते असो किंवा राजनीतिक नेते असो, बहिष्कार टाका. आमच्यावर तुमचा विश्वास नाही, आता आम्हीच राजकारण, आम्हाला कोणाला मत द्यायचं आहे काय आम्ही ठरवू. तसं मताचा अधिकार दिलाच ना आपल्याला, दिला नाही का? ठीक आहे चला. तर रजा घेऊ. आणखी कोणाला काही विचारायचं आहे तर विचारू शकता. हॅलो, बोला. भवरे सर बोला. हॅलो, झोपले वाटते सर्व. ठीक आहे, बोला सुनंदा मॅडम. नाही झोपलो सर. ऐकत आहो मी. हे बघा, मी काय माझं काही चुकलं असेल तर